राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केले ओके. महत्वाची सूचना, काल एकाच दिवसात बागलामुखी पौर्णिमेसाठी 15 जागा ओके, 19 जागा अजून आहेत. ज्यांच्या आयुष्यात कुणाला त्रास पीडा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूचं स्तंभन करायचं असेल ना, माझ्याशी संपर्क करा. 35 झाली, निघालो. आजची जी स्टोरी आहे ना, ही खरं आवर्जून मला सांगावीशी वाटते. कारण कुंभार जशी मडकी गाडावतो आणि प्रत्येक मडक्याचं आयुष्य किंवा त्यात कुठं जातं हे काय, आता फुलं काही देवाच्या गळ्यात जाऊन पडतात आणि काही गाठाव मैताला पण जातात, त्याचं नशीब. पण चार गोष्टी, चार पुण्य जर आपल्या पदरात असतील, आपले कर्म जर चांगलं असेल, तर त्याच्यातून सुद्धा पांडुरंग आपल्या मतीला धावून येतो आणि आपण त्यातून सुटतो. काय विषय तुम्हाला समजून सांगतो. यवतमाळ जिल्हा आणि कळंब तालुका त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मजूर कुटुंब आहे, शेतमजूर. त्या मजुराचं कसं असतं, बिराड 2 पोत्यात बसतं, भांडी बिंडी मोजकी आपली, एखादं गठुडं ह्याचं कपड्याचं, आणि जीवन जगण्याचा एकच पर्याय असतो, कष्ट करा भाकर खा. तिलाही डोकं लावत नाहीत. घर असतं, नवऱ्याने 400-500 कमवायचे, बायकून 200-300 कमवायचे, 700-800 रुपये कमवायचे. कधी काम लागतं, कधी नाही लागत. 10-5 हजार गाठीला ठेवायचं, शिरडू एखादं सांभाळायचं. बाईने संध्याकाळी काम करायचं. कामावून सुटली 6 वाजता की थोडं गावात काढायचं, गठुडंभर शिळीला घेऊन यायचं. तेवढं 10-5 रुपये राहत्यात. दुखणं बाण असतं पोरांचं काय, आणि ऐन टायमाला लोकांपुढं, आणि आता कोण देतं बी नाही. हात पसरण्यापेक्षा मी गरीबाचं लाईफ तसं लय बेकार. तर अशा प्रकारचं कुटुंब, हातावर पोट असलेलं कुटुंब. आणि पुरुषाचं नाव आहे, नवऱ्याचं नाव आहे गणेश मोठे, 41 वर्षाचं वय, शेतमजूर आहे. त्याच्या 2-3 एकर वाटेने केलेलं. त्याच्यानंतर त्याचं दारदुरं ते बघायचा. 40 नंतर बी तशी बी माणसाची गोत्र थोडी डिली होत्यात, लक्षात घ्या. प्रत्येकाची होत्यात, नाही असं नाही, पण ते आपलं शेतमजूर व्यवस्थित. प्रत्येक घटना घडायला आहे ना, काही गोष्टी न सांगता पण तुम्हाला कळल्या पाहिजेत. की एखादी घटना घडली ना, की आपले जी मीडिया आहे ह्याच्यामध्ये ना, म्हणजे मला असं वाटतं की लय बुवा ते असं चुकीचं सांगतात असं वाटतं. ज्यांचं लफडं आहे, लाथाड आहे, अनैतिक संबंध आहेत, यांना ते प्रेम प्रकरणातून असं होत नाही. कायचं प्रेम आणि कायचं काय, ही फक्त शरीराची खाज मिटवण्यासाठी एकत्र आलेले 2 जीव असतात. अनैतिक असतं, लेकरं बाळांचं भवितव्य नाही, नवऱ्याचं काय, ह्याला ते प्रेमसंबंध कसं म्हणू शकतो हेच मला काय कळत नाही. बरं जाऊन ते असू दे. ही घटना जशा प्रकरणी घडली त्या प्रकारे तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्या डोक्यात येईल की एखादी अनैतिक संबंध होण्यापाठीमागं सुद्धा अनेक अँगल असतात, अनेक. आणि त्या अँगलमध्ये कमीत कमी तुमचं आमचं कुटुंब सापडू नये हे दक्षता. आणि समाज प्रबोधन करणं आपल्याला पांडुरंगाने आई बागलामुखीने काम दिले. मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये काय झाले. हा गणेश मोठे, बाई कवलाबाई, थंबनेलमध्ये ओरिजिनल फोटो, अशी शिपतार चवळीच्या शेंगवानी बाई नुसती, घोरी पानबी. आता एक नवीन पद्धत निघाली, आणि कुणी पद्धत आणली मला काय कळलं नाही. आपला ब्लाऊज आहे ना, तो इथपर्यंत असा, पहिले चुडी असायची, आता चुडीचा दिवस गेले पण ब्लाऊज इथपर्यंत असतो. तो वर सरत परा भगलत शिर लागला भाऊ, आखा दंड मोकळच बायांचं. ते कुठून कमी करतात काय सांगता येत नाही भाऊ. पाठांत ते गेलेलंच आहे पहिलं. मग ती मला वाटतं एक ब्लाऊज पीसमध्ये काही दिवसांनी दोन जम्पर होत्या. जम्परच म्हणतात आमच्याकडे ग्रामीण भागात त्याला, ब्लाऊज होत्या 2 एका पिसात. अशी परिस्थिती होऊन झाली. म्हणजे जी गोष्ट पांडुरंगाने सांगितल्यापर्यंत किती सुसंस्कृती, आपण आपल्या मागं संस्कृती जी लपवा, ती असं दाखवण्यामागं काय उद्देश मला अजून कळला नाही. का दाखवायचं स्त्रीने स्वतःचं अंग? आणि काही आंबोट शेवटी ही तर बरे झाल्यात आता, बरेच. मी आता परवा दिवशी आपल्या कैलास पर्वताचा व्हिडिओ टाकला, 7-8 हजार लोकांनी बघितला. रंगारंग कार्यक्रम असला, 35,000 लोक. हे बरी तर आहे, हे कालाचा मयम आहे. आणि एक पत्रकार म्हणून असं मला काय वाटतं
योग्य व्यक्तींना माझ्याकडे पाठवलं, त्यांचं मतपरिवर्तन व्हावं. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि आपल्या घरात जी स्त्री आहे, आपल्या घरात जी स्वतःची पत्नी आहे, तिच्याशी एकनिष्ठ राहावं ही माझा पहिला हे असतो. गरजा एक पुरुष होणं हे कळलं पाहिजे. एक पुरुष होणं इतकं सोपं नाही. त्यांनी 4 पैसे धन कमवून आणायचं, त्यांनी त्याच्या कुटुंबाची रक्षण करायचं. किती जबाबदार आहेत बघा. तेवढं करून त्या बायकोचा हट्ट पुरवायचं, पोराचं तो स्वतःसाठी कमी जगतो आयुष्यात, लक्षात घ्या. आणि तो कुटुंबासाठी जास्त जगतो. पुरुष होणं सोपं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शाळा आहेत, फाटली असेल चप्पल पोरशाची बापाची, नसन कपडे, अंडरपॅन्ट फाटले असेल, बन्याल फाटला असेल, त्याला वाटतं शिकूनाला सांगू शकत नाही. महिनाभर लेट बिळं पडली नाही, काय कोण बघत नाही. पोरांना खर्च हे आधी करतो. आणि ते पोरांना शिक्षण, वया, अमकं तमकं देण्यात त्याला समाधान वाटतं बा. ते फाटक्या कपड्याचा विचार करत नाही. असा विषय. एक पुरुष ज्यावेळी 4 पैसे कमवून आणतो, त्याच्यावर तो हक्क प्रस्थापित दाखवत नाही. बायकोच्या गरजा बायकोजवळ देणे, हे कर, काय करायचं तुला, ती म्हणजे एक जबाबदारीची जाणीव असते. पण त्याची जर बायको जर कमावते असेल ना, ती तिची मालकीनच बा. माझ्याकडे पैसे नाहीत, मला सोनं करायचे, मला बँकेत टाकायच्यात, मला त्रास द्यायचा नाही, माझ्या पैशाला त्रास द्यायचा नाही, लाख लपडे. पुरुष तसं म्हणत नाही. लय अन्याय आहे पुरुषावर सध्या. ह्या घटनेमध्ये हा जो गणेश मोठे वय वर्ष 41, त्याची बायको कौलाबाई मोठे ही पण शेतमजुरीच करते. घरी 1-2 शेरडा होत्या, खुरपायला बायांच्या बरोबर जाणे. त्याची बाया असतात बाकीच्या. तुम्हाला त्या खुरपणीच्या बायाचं आतलं सांगतो जग कसं असतं. मी टमटम चालवायचो पहिला, आणि अशा 2-3 टोळ्या होत्या माझ्याकडे. बायांच्या सकाळी सोडायच्या, संध्याकाळी काम रोखलं की घेऊन यायच्या, बरोबर का. 300 रुपये मिळायचे मला, म्हणजे डिझेल जाऊन. मी आपलं गाडी चालवत, यांचं काय चाललं आहे काय तुम्हाला सांगतो. हे एक वेगळंच जग आहे. ह्या बायांना तुम्हाला सांगतो, अख्ख्या गावाचं सगळं लाथाळी माहिती बरं का. कोणाचं काय, कोणता पुढारी नदीला मोटर चालू करायला आला, आता हीच नदी मोटर आहे पुढं सगळ्या, तर झोपडपट्टी एरिया आहे. कोणता पुढारी आला आणि कुणाच्या घरात शिरला, तो किती वेळाने बाहेर आला, आणि त्यांनी तेवढ्या वेळात काय काय केलं असेल, असल्या चर्चा. विनोद सगळं त्याच्यात. पण कोणाचं काय नवीन घडलंय, कुठं काय झालंय, सगळं माहीत राहतं. आणि अख्ख्या गावात म्हणतो ना आपण, अख्ख्या गावात पांगलं बाबा बोपाटा झाला, असा प्रकार ह्या बायांना सगळं माहीत असतं. पण ती लई डोकं लावत नाही. काय करायचे बांधण्याचं कारण म्हणते. ह्या बायांच्यात ती खुरपायला कौलाबाई जायची. गोरी गुंटी जंफर गेला वर बगलत, जाऊन द्या. म्हणजे असंच असतं. आता ती गोरीपान बाई, शिपतार बाई, आणि तिथलता जो शेतमालक याचं लक्ष, हमच पगार देणार. मालक काय करताय, पाणी आणून द्या. बायांचं पाणी संपलंय, पाण्याचं फिल्टरचं पाणी चालतं, फिल्टरचं पाणी आणून देणार. आणि मग त्याला जर कामाची, मालक शेतकऱ्याचं कसं असतं, त्याला लय कामाची गरज असली की उरकलं पाहिजे किंवा उक्त दिलंय, तर मग दुपारच्या पारी जर बाया जेवायला बसल्या, एखादा फरसांचा पुडा आणून देणार. घ्या सगळी मावल्यानं, सगळं थोडं का, पण माझं काम शेतीचं होऊन द्या. कारण शेती मजुराशिवाय होत नाही. 90% शेतीत आज मजुरी मिळत नाही, लक्षात घ्या. हे सरकारी मिळणारं धान्य हे जर बंद केले सरकारने कायमस्वरूपी, तर लोक जास्त कामाला लागतील असं मला वाटतं. ते फोकाटची मिळणारे 2000 हे सुद्धा बंद झाले पाहिजेत. लोक कष्ट करतात, लोक जास्त दिवस जगतात ते केले तर. दारूचा खप सुद्धा कमी होईल तुम्हाला सांगतो. ही आपल्याला अशी लाडवून असं फक्त तू बाटणापुरता जग अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि व्यवस्थितपणे हे हुकुमशाही स्टेबल करायचं काम चालू आहे आणि होणारच, त्यातबद्दल वाद नाही का. आता इथं काय झालंय, ते जो मालक आहे घरात विजय आत्राम, आणि वय वर्ष 46, पण त्यांनी ती बाई हिरली बा, कौलाबाई. ती हिरली अशा स्वरूपाने, म्हणला लयच लाफा करती. पण तो त्याचं टेक्निक थोडं वेगळं होतं. तो बिगर चुंबडीचं डोकं देत नव्हता. म्हणला संमती असन तर डोकं द्यायचं, नाही तर तिकडं जाळ हो बा, आपल्याला नको. ती बानगडीन, ती विनयभंगाची केसन, पोलिसांनी 5-50 लाखला टाकायचं, ही डोक्याला ताणच नको. आपलं संमती असेल तर डोकं नाही तर नको. 10-5 खर्च कवा ना, त्याला काय, देवाला जरी गेलं तरी नारळाचा खर्च करावाच लागतोय. त्याच्यामुळं आपलं जमलं तर जमलं, नाही जमलं बा,
त्यांनी आपला खडा टाकून पाहिलं. ती वासनांदच असतात असे लोक, तुम्हाला सांगतो. ह्या बाईला थोडं सिग्नल द्यायला सुरुवात केली. कसं काय कावलाबाई, तुम्ही, मी आता बघितलं बाकीच्या बायांच्या पेक्षा तुमची पात पुढे. पात हा प्रकार असतो म्हणजे एका सरळ रेषेत वाफ्यात बाया खुरपायला बसल्या तर एखादी सपाळ राहते किंवा त्याला थोडं तण कमी असतं, ती पुढं जाते. हा, काही मागे राहतात. मग पण बायांचं डोक्याचं पाथीला पात द्यावं लागते, कारण ते पैसे ते वाटून घेत असतात. एक ते आतलं गणित आहे. हा, बाकीच्या बायच्या ए लय माग राहू नको ग की, नाही तर तुझं नाक घेत आहे. हा, मग ती नाक घेणे म्हणजे काय, पुढून तिथं राहिलेलं काढून घेणे मग जेवायला सुट्टी करणे, असा एक हिशोब असतो खुरापणाऱ्याच्या जगामध्ये. शेतकऱ्याची गणित सांगतो आतली. ती ते मालक गेला आत्राम तिच्याकडं. मी बघतोय बाई तुम्ही लय चपाळ, सगळ्याच्या पुढं पाहत असते. हा, ह्या गणेशरावचं नशीब, इतकी सोन्यासारखी बायकी मिळाली, प्रपंच सुद्धा लय चांगला केला. आता बाईला शिक्षण असलं तर बाई बाळली असती का, मला सांगा. हा, शिक्षण लय गरजेचं आहे. तिला कळायला पाहिजे होते की बया हा मोडदा काय माझा नवरा नाही, हा माझी एवढी स्तुती का करतोय. तू मापात राह भाऊ, तू भाऊ मापात राह. तो मापात नव्हता, तो माप सोडून चालला होता पुढं. गेला काय पाहिजे, गेले ना हुराळून बाया. मालक स्तुती करतो म्हणले, तिला बरं वाटलं. लक्ष ठेव, लक्ष ठेव, तुझी पात माग राहता होता. आणि हे बघ, 100-200 रुपये 500 रुपये मी जास्त देईन पगारात. हा, फक्त तुला एकटीला लई टेन्शन घ्या, ह्यांच्या ध्यान ठेव थोडं. पाथले बाया तरा 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 खुरपत नुसतं स्पीडनी पळायला लागलं. 500 रुपये तिला जास्त द्याल सर. ह्याला म्हणतात गाजार टांगणे. हा, हे प्रयोग आहेत शेतकऱ्यांचं. गाजार ते एकदा टांगलं त्या बायला, किती बायला वाटतं मालकाचा माझ्या किती विश्वास आहे, बाया मी मालकीनच झाली. हा, तू मालकीन नाही, तुला डोकं पाहिजे. हे कवलाबाई त्याच्या आहारी गेली. आणि मग गावाकडून आला गेला की बजेच आणायचे, पवे आणायचे. पवे म्हणतात ते यवतमाळ भागात. पवे म्हणजे भजी, कांदा भजी, कुठं मैसूर पाक आणायचा. असं तिला एक्स्ट्रा चालू केलं. ही सिस्टीम आहे, स्टेप बाय स्टेप. उद्दिष्ट काय, साडी फेडणे परकर सकट, हे उद्दिष्ट. पण सुरुवात कशी, हळूहळू. याला म्हणतात प्युअर नालायकाचं जग. काही गोष्टी लक्षात घेत जातो. हे सुरू केलं, तिला बी डोकं कमी. माझा लय, तुम्ही माझं काम केलं चांगलं, लय माझा जीव जाडलाय, माझं काय नाही. इच्छा असेल ना तर भेटत जावं आपण, नाही तर आपलं तुमच्या घरी तुम्ही, माझ्या घरी मी. नियतीने दिलाय सिग्नल द्यायला पाहिजे ना बाईने, की आपला नवरा आहे, आपला नवरा आदाबतो. तेच मालकाकडे दोघं बऱ्याच वेळा काम करायचे असायचे. ह्या नवरा सोडून आपण ह्या परपुरुषाला आपल्या अंगाला हात लावून का द्यायचा, साधं गणित आहे का नाही. आपल्या जी स्त्री पतिव्रता आहे, जी स्त्री चांगली आहे, त्या स्त्रीच्या शरीरामध्ये आई भगवतीचा अंश असतो, ही गोष्ट खरी आहे. पण जी त्याच्यातून देवीचं रूप नको, काय नको, काय नको, मग कशाला उपास धरी ती मारायला नवरात्राचा. तू जर नवऱ्याची गद्दारी करायचं धरू नको, तुला गॅरंटेड नरकही ध्यानात ठेव. अजिबात उपास धरू नको. तू एकादशीचं मटण खा, चिकन खा ती वांगाळवाणी, पण तू ह्याच्या मार्गात पडू नको. मी उपास बेदरीन, बायांच्या शाजोगपणा मी खिचडीचा डबा आणेन. खिचडी महाग झाली आता, 160 रुपये शेंगदाणा. चलून द्या, कशाला डोक्याला ताण करते, ही लोक कळत नाही. पण कुणी कुणा सांग बोललं तर वाढण्याचा कार, लोक बोलत नाही. आपण कसं जगतो हे कळलं पाहिजे. त्या ऊसामध्ये जाऊन तर झाली बा मुंगळी ती. शिव बाबा बी तयारच होता आत्रा, ते काय तयारच असतो, त्याला काय. आता इथं खरी खटका सुरुवात झाली. एक स्त्री समजा तिचं वय 35 आता, तिचं 20व्या वर्षी लग्न झालं असेल, 15 वर्षाचा प्रपंच असेल, 15 वर्ष स्वतःच्या नवऱ्याशी तिचे शारीरिक संबंध असतील, ठीक आहे, चांगलं आहे ना. नवऱ्याने इथं बदलण्याची गरज आहे. एक सारख्या प्रकारचे आपल्या पत्नीशी संबंध आयुष्यात नाही ठेवायचे, त्याच्यात बदल पाहिजे, व्हेरिएशन पाहिजे. इंद्रधनुष्य पडलं तर त्याला रंग असतात का नाही. तुम्ही थोडं निसर्गानुसार वागायला शिका. मी मेल्यावर तुम्हाला सांगायला कोण नाही महाराष्ट्रात. सगळी तोंड दडून काची करून टाईम सांगतात, प्रेमसंबंध होते आणि त्याने त्याला मारलं, हे गेलं, तुम्ही ते बघितलं, ते पैसे छापून मोकळा झाला, तुम्हाला काय थोडाही मिळाला का. आतलं कळलं पाहिजे लोकांना जग. आता 2026-2027 हे 2 वर्ष अशी आहेत, एक झाडे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी त्या झाडासारखं जागायला शिका. त्या झाडाचं अनुकरण करा. ते झाड तुम्हाला सांगतो, ह्या
आपल्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक परिस्थिती कशी काय लय अभ्यास आहे गाडा माझा, म्हणून सांगतो तुम्हाला. तुमच्या भोवती अनेक झाडं दिसतात. एक झाड सांगतो, कडुनिंब. पाऊस नाही, जमिनी तापून मस्त आहेत, पेरायच्यातच पण येईनाच. बातम्या बघितल्या, मोबाईल बघितला तर अल्निनो थांबा 15 दिवसांत ये पुढल्या ओढ्यात ये पुढल्या ओढ्यात चालू आहे. धूळ पेरणी तर करायचीच नाही, त्याबद्दल वाद नाही. चांगली वल झाली उभी पेरणी करू शकता. महिन्याचं गॅप आहे. ते आलेलं कवळं काम जगलं तर पाहिजेत ना. हे किती करायची, काय करायची, याच्याने पैसे काढून पेरणी करायची नाही शेतकऱ्यांनी. एक झाड आहे कडुनिंब, कसं जगतंय बघा. आता एवढा पाऊस नाही, काय नाही, सगळी अंगाची लाई होती, जमीन तापलेली आहे, जनावरांनी शेतकऱ्यांनी वर पावशा कुकून आता पावशा कोकतोय, पण ते पेरता व्हा म्हणत नाही. वातावरण नाही, पाऊस नाही, डग नाही, तशी स्थिती नाही. कडुनिंब अख्ख्या महाराष्ट्रात कुठं बी जा, प्रत्येक बांधाव कडुनिंब हिरवागार आहे. कसा बर फुटला हिरवागार. तुम्ही विचार करताना सगळी झाडं फार गेल्यावर झाल्यात, पाणी नाही. कडुनिंब कस काय एवढं? ही कडुनिंब स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या बुडक्यात पाणी साठवून ठेवतो, लक्षात घ्या. आणि त्याच्या पद्धतीने जगतो. आणि औषधी वनस्पती सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 पानं चालता कधी बी तोंडात टाका, फायद्याचे तोटा होणार नाही. कडुनिंब त्याच्यासारखं शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे. भविष्य काळात साठवणूक पाहिजे तुम्हाला, साठवणूक धान्याची पाहिजे, साठवणूक पैशाची पाहिजे. करा कडुनिंबासारखं जागा. माझा ऐका, ही जी घटना आहे, ही जी बाई आहे कावलाबाई आणि हे ठोकेकर आहे विजय आत्राम, यांचं लाथाळं तर सुरू झालं. आता हे ग्रामीण भागात काय होतं, आता ती सिटी बिटीत लय वेगळं असतं. ती म्हणजे लाथाळ्याची लय म्हणजे जे संबंधाचं ते वातावरण, जसं वातावरण तसं ते हे करतात, एन्जॉय करतात. रानात काम असन तर एवढ्या बायांच्या रिस्क घेत नाही. शिजटकं कधी देतात, एखादी शिरडो करडो पाळायचं, एक तळवट बरोबर घ्यायचा. का तर शिळी चारायला सोडायची, थोडं गावात कुठं काढायचं, पिंडीभर गावात आणायचं. समाजाला कधी दिसतं? प्रपंचवाईक बाई ती ऊसाच्या शेताच्या कडेला किंवा अडचणीच्या ठिकाणी शिडी चरत असती, पण ठोक्याला जर बोललो तर ते तळवटच खाली त्याची शय्या तयार केली जाते. तळवटाव गेम असा प्रकार असतो. लय लागलं फ्री यांच्या चोरून बी ठिकाठी चालू झाल्या. चांगलं 7-8 महिने झालं बा, बाई खुश. पुरुषांनी आपल्या पत्नीशी 15 वर्ष संसार केल्यानंतर जर एकाच प्रकारे तो जर हे करत असतील. आता ओशोची तुम्हाला सेक्स विषयीची कल्पना सांगतो. ओशो, जी बाई पुरुषाला संबंधावेळी रिस्पॉन्स देत नाही अजिबात, अशी मेलेवानी पडती, काय होत, तिला आतून त्या अंतर्मनाला तो पुरुष आवडत, तो नवरा का असा ना, तो आवडतच नसतो. रिस्पॉन्स गरजेचा आहे इथं, ध्यानात ठेवा. आणि पुरुषांनी कमवायचं कळतंय, कुटुंबाचं रक्षण करायचं कळतंय, सगळं कळतंय. त्याला हेही कळलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये की आपल्या पत्नीला ट्रेन करायचं, रिस्पॉन्स कसा द्यायचा ही तुमची जबाबदारी नाही, तुमचा कट कार्यक्रम. काही सांगता येत नाही आता जगात, काय होईल सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. एक तर ती भंगार पद्धती कुठली निघाली की 10वी 12वीची बॅच एकत्र येते बा, चुकीचं आहे ते. त्याच्यातून जुन्या भावना उचमळून येतात, फोन नंबरची देवाणघेवाण होते, मैत्रिणींची होते, मित्रांची होते, आणि त्याच्यातून लाथाळे वाढतात. तुम्ही स्वतः जाऊ नका. आणि आपल्या बायकोला काय तर पहिले त्याची बॅच होती ना कुठले, अजिबात पाठवायचं नाही, मामाने सांगितलं मनात पाठवायचं नाही. हा तिला फिरायला नाही कुठं, 1000-2000 खर्च करा, साडी आणा 1000ची, पण बॅच नको बाजूनी. ऐका, ती मॅटर होते, त्यांनी लय माझ्याकडे प्रकरण आल्या त्याची. ह्या घटनेमध्ये यांचं 6-7 महिने संबंध झालं, चालू झाल्यानंतर त्याची पद्धत वेगळी, त्याची पद्धत वेगळी असेल. काय त्याला कुणाची नांगरी आवडून सांगता येत नाही, आवडून द्या. आता मॅटर काय झाली, ह्यांच्या संबंधामध्ये जितकी आधी दक्षता घेतली जायची त्यात ते शिथिल पडले. बरं कोणाचं कधी उठण सांगता येत नाही. याला लय तीव्र इच्छा झाली की कवय बोंबलत फोन, आता फोन त्याच्याच माध्यम आहे सध्या. त्याच्यामुळं कष्ट करून कामाला जाते, पण रिचार्ज आधी 300-350चा मारणार. का? त्याची गरज आहे शरीराची. आपण जसं आपल्याला ठेवलं गेलंय ह्या चौघांकडून, चौघ म्हणजे कोण? गुजरातचे चौघ, 2 व्यापारी आणि 2 राज्यकर्ते. ह्यांच्याप्रमाणे आपण जागायचं, बाकी डोकं लावायचं नाही. नाही तर उचलून कायचं डायरेक्ट. आता तुरुंगांच्या सुद्धा बांधण्या चालू होणार आहेत, हे पण तुम्हाला सांगतो. ॲडव्हान्समध्ये मोठमोठे तुरुंग टाकणार आहेत. बरीचशी याव वळवळ विरोध करणारे 8-9 टाकायची, संपला.
आणि कलम काय लावायचं, देशद्रोही कृत्य, असं ते आतला विषय तुम्हाला कळायचं नाही. आता या ठिकाणी ती लागली घरी बोलवाय, त्याला घरी बोलवायचं ताण चालू. एक दिवस हा गेला फवारणी करायला नवरा, आणि तो आत्रा आला भाऊ घरी, हिने बोलून घेतला. रागाराम कार्यक्रम जाग्यावर डायरेक्ट हिसकं मारतानीच बघितलं बा त्याने. हा बाया गाम झालेली, आणि बाबा गा ह्याला दिले शिवाय, फक्त आता गडी येतो आणि तो मालक आहे पाखाडल्याला, शिवाय दिल्या. ती आपलं बाम ठेवून चपला गाठल्या की निघालं. अंडरपॅन्ट सुईची गाठली का उलटी हे नाही सांगतात, पण बरेच लोक उलटी घालतात. असं पाकडापकडी झाल्यावर ती गेली निघून. अशी काय चमकावली बायको त्यांनी, हा अशी चमकावली धरून, तुला काय कमी पडलं, हा तू लोकाखाली पडतीन आणखीन. नवरा बायकोचीच बांधणं आता, तीन डायरेक्ट ह्याच्या सापडले म्हणलं. नवऱ्याने चमकावलं, बाई तर निम्मी डिली झाली बा. भया लई दुःख होते, नुसतं खोबान पाठानं बिठानं, पालथी झोपली 2-4 दिवस. ती नवऱ्याचा मारे, तिने वळवळ नाही केली. आईला सुद्धा नाही तर मला चमकावली. काय तिने काही चांगलं काम केलंय का? तिने काय शेळ्याची बोकडं करड इकून काय ग्रॅम 2 ग्रॅम आणले का? ती चांगलं स्त्रिया साठवणूक करतात बरं. लई लक्ष्मी आहेत अशा. नवरा पार फेल झाला असताना शेळी कोंबड्या पाळून 4 दागिने केलं, लई लक्ष्मी आहेत तुम्हाला सांग. मग ही अवलाद मालकाखाली पडल्यामुळं तिने गप, एक नाही 2 नाही म्हणली. त्यांनी समजून सांगितलं, नांदायचं असं तर ही बघ, नाही ते 2 पोरं आणि तू, आणि जाऊन द्या गाडी, मला जमणार नाही. हा नाही चुकलं, माझा पाय घसरला, माझी काय दोष नाही. हा एकदा एक डाव देवाला, कळलं तुम्हाला. हा गेलं महिना 2 महिने, आता 23 मेचा दिवस उजाडला. या 23 मेच्या दिवशी यांचं ते बेठा बेठी नामकन तमकन शिळीन बिळीन बंद झालं. मग हिने सोडली संध्याकाळी शिळी. एक दिवस मी जाते, प्रियकराला भेटायचं ना, हिला दम निघा ना. कारण तो ज्या प्रकारे एक ठोकेकर ज्या प्रकारे शरीर संबंध करायचा, त्याची तिला चटक लागली होती. त्याचे शरीर संबंध करण्याची पद्धत, नवऱ्याची पद्धत, याच्यात बदल होता. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात लग्न जर टिकणं गरजेचं असेल तर व्हेरिएशन असणं गरजेचं आहे तुमच्या शरीर संबंधामध्ये आपल्या पत्नीशी. ती बाहेर लाथाळीला पड्याचा विषय मरू नये, पण इथून पुढच्या काळामध्ये एक संसार सुखी होऊन टिकायचा असेल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि माझ्याशिवाय सांगणार तुम्हाला कोणी नाही, हे लय महत्वाचं आहे. आता इथं काय झालंय, ही चालली बेठायच्या निमित्ताने शिर्डी सोडून. बाई म्हणला मी आणतो, मी कडवळ मका काहीतरी घास कापून आणि कुणाच्या बीतून शिळी चारायचा जायचं नाही. तू तिकडं उसा शिरली म्हणजे काय करायचं, हा तू इथंच राहून दे शिळी, मी तुझ्या शिळीच खायला आणतो. बाईचा नाईलाज झाला, लई तीव्र इच्छा झाली होती प्रियकराशी भेटण्याची, पण तिचं काय चालाना. मग तिने जोडला फोन प्रियकराला, म्हणला तुम्हाला करमतंय का नाही? मला तर अजिबात ग बाया करमत नाही. कधी तुम्हाला बेठन असं झालंय मला, माझी पण तू तशीच अवस्था आहे बघ, मला बी अजिबात करमत नाही. मग काय मानला, ती कशाला ठेवलंय नवरा तुझा, तू त्याला कार्यक्रम करून टाक त्याचा. एवढं सोपं आहे का? मी बाई माणूस, माझं का एकटीला काय करताय? म्हणला मी तुला आयडिया देतो. हा ती आयडिया दिली ना, तू डायरेक्ट आपण सांगू अटॅक घेऊन मेला म्हणून. बाया बरं झालं तुम्ही माझ्या देवासारखं जाऊन आला. मग मला तू मी रांगारांग शेवटपर्यंत, मग काय टेन्शन नाही, पैसा पाण्याला मी आहे, तू काय काम सुद्धा करू नको. अशी सांभाळायची ताकद तुमच्या. हे असे बेवलाच बरं का. जमीन हे जुमला हे बाय काय पोरं ही सोडून ह्याला पैशाचं जे माझे बाहेर ज्या बाया बघायला पाहिजेत अशा अवलादी सुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. जाकरीत आहेत, जाकरीत. अशी अवलादी पांढरी कडक कपडे घालून एखादा आमदार गावात आला, एखादा पुढारी आला की याची अशी कुत्रेवानी अशी शेपूट हलवीत आजूबाजूला फिरतात. साहेब आलं, दादा आलं, मामा आलं, समस्त बांधवांना, समस्त ग्रामस्थांना आधारस्तंभ, विकास पुरुष, आपला माणूस, काय झटाला आपला माणूस. ह्या अवलादी इथे प्रत्येक गावात इथे ह्याचा अवलादी द्या मत द्या. ह्याला लाख रुपये मिळायला सांगत नाहीत. ही जी बेकार चोट येतात ना पुढारी, गाव पुढारी प्रत्येक वार्ड वाईज मत मागायला, आणि लोकांना हा मार रे तुला काय, त्याला काय कळत नाही. काय काँग्रेस काय भाजप कोण उभं आहे काय, या लोकांना काय कळत नाही. तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात माल किती माल देतो ना तुला 1000, तू काय केलं करतो, पण शिक्का इकडंच बरं का. इथून सुरुवात झाली पाहिजे, इथून समाज बदलला पाहिजे. हे बदलणं असं मला वाटत नाही. हा ध्यानात ठेवा. आणि भारत विकसित होईल असं सुद्धा वाटत नाही. हा आपल्यात लई खुडी आहेत, अज्ञानी जनता आहे, शिक्षण माग करून ठेवलंय. हे जेवढे अज्ञानी राहतील, हे जातीवाद जेवढा करतील तेवढं वर फावणारे, यांच्यावर सत्ता प्रस्थापित करायला सोपं जाणारे. रामकृष्ण हरी. अंधेरा कायम रहे. चलू द्या. म्हणला कौलाबाईला हे ठोक्या, म्हणला तुला हत्यार मी देतो, तू फक्त
काम कर, व्यवस्थित कर. म्हणलं काय करायचं, तू ये फक्त. यांनी काय केलं, ते 10-5 रुपयाला का पिन मिळते आपली, आपण लाईटीला बल्ब लावायचं म्हणलं पिन असते एक पांढरी खोसायची, 2 एक प्लस एक मायनस पिन, आणि त्याला दिली बा 2 मीटर वायर 6-7 फूट 6-7 फुटाची. तिथे टोकं सोडलेली. आता एका ह्यातून येणार प्लस, एका ह्यातून मायनस. म्हणजे तुम्हाला काय डोकं लावायचं, नवरा झोपला, पिन खोसायची, बटन टाकायच्या आधी पिन खोसायच्या आधी नवऱ्याची हे एक हात आणि हे एक हात बघून राहतंय आले का, नाहीतर मग ते हाताखाली ठेवायचं, एका बाजूला ठेवायचं प्लस, एका बाजूला मायनस, 2 वायरी अशा ठेवायच्या, खोसायचं, द्यायचं बटन टाकून. म्हणला ती लगेच खलास. म्हणला शेत दोन्ही हाताला हे लय बेकार करणं बसतो बरं का, कारण एका हाताला बसतो, इकडून मायनस इकडून प्लस म्हणलं ना, मध्ये हृदय धडधडणार, खतरनाक सिस्टीम आहे. कोण बिबट्याला का बघतो, मला ही दिसलंय, दर्शन झाले त्याचं, म्हणून लय निर्मळ शहर तुम्हाला ती दाखवायची, किती डेंजर जंगल तुम्हाला दाखवणारच. तिला लय आयडिया पटली बा त्या कावला बाहेर. हा म्हणली जमलं. ती वायर घेतली, आली घरी, काळण भाकरी केल्या, पोरं जेवली, पोरं झोपी गेली. नवरा आता सध्या थोडी पकडल्यापासून जरा शॉर्ट 4-8 दिवसांनी लेट होता, जरा लोकात असतं ह्याड्यात, ते तापला सेपरेट खाटो जपला. पण ज्या ठिकाणी जपला त्या ठिकाणी प्लग पण होता, ते मोबाईल चार्जिंगचं इथे ते काढून ठेवलं. 11-11:30च्या आसपास चांगलं झोपीत असलं, आणि शेतकरी म्हणजे काबाड कष्टकरा माणूस लय गाढ झोपतो. कौलाबाई गेली बा, शी पत्नी तो पती, पतीला मारायचा आहे, ठोकेकरचा ऐकून तिने त्याच्या उजव्या हाताखाली एक वायर ठेवली. म्हणली गुंडाळत आणि पकडलं तर लय रिटीन आपल्याला परत धरून. तिला आठवलं पहिलं कसा रापकावली होती ती, ते हाताखाली ठेवली एक वायर, दुसरी सोडलेली वायर इकडे ठेवली, दोन्ही हात होतं त्याच्या दोन्ही हाताखाली 2 वायर ठेवल्या, पिन खोसली. बटाण टाकावं का नाही, टाकावं का नाही, टाकलं ना बटाण, का ठोक्याचे आदेश, नवरा मारायचं. ही काय सप्तपदीला आणि ही काय त्या लग्नाला किंमत राहिली, ही जे घ्या आताच. बटाण टाकल्याबरोबर तुम्हाला हे प्लस मायनस, माणूस वाला रक्त आर्थिंग बिर्थिंग, थरथर 1-2-3 सेकंद त्याला एकदम झोपीतच बरं का, काय सुचत नाही तुम्हाला माहिती. असं ते हल्लं, पण ती वायर निसाटली, ती गुंडाळलेली नव्हती, त्यामुळे शॉक काय म्हणजे सोडलं त्याला. सोडल्यावर ती दोन्ही हात त्याचे बधीर झाले, पण त्यांनी वरडायला सुरुवात केली मोठी. बाया तर पाटकून पळून गेली पाठीमाग. काय हो, काय झालं, काय झालं, काय झालं, त्याला दिसतंय सगळे वायरन ही केलेलं, कुणी केलं असं, दरवाजा आतून बंद होता, बायकोचंच काम. डोक्यात प्रकाश पडला त्याच्या, मोठ्याने जशी वरडा सुरुवात केली, त्या चुलत भाऊ शेजारी आला, ते पळत आला, काय झालं, काय झालं, मला सोडव आधी. वायरन ती बघितलं सगळं त्यांनी. म्हणला माझ्या बायकोने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, मला करंट देऊन. तू म्हणला चल. रात्रीच दोघं जण मोटरसायकल चालू केली बाया घरी. तिला काय म्हणाला, 1 नाही 2 नाही काय नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. रात्रीच्या वेळेस तिथं तक्रार केली, जीवे मारण 307. पोलिसांचं कसं, त्यांना काय काय प्रकारे आलं की जीवे मारणे, हत्या करण्याचा प्रयत्न म्हणलं ना, पोलिसांनी लगेच तक्रार नोंदवून घेतली. कॉन्स्टेबल महिला कॉन्स्टेबलला बोलून घेतलं, उचलली रात्रीचीच. हा ठोक्या पाठ होता तो आत्राम, त्याला बी उचलला. ती पाठ्याची कारवाई बरी असते. अंडरपॅन्ट उचलतात, काही काय लावतात, घाल चड्डी घाल चल. माणूस जागा वाहतो. मोठमोठे निष्णात गुन्हेगार सुद्धा ताब्यात घेण्याचं काम पाठवतो, साखर झोपेत असा विषय. उचलली दोघांनी गुन्हा कबूल केला, त्यांचे अनैतिक संबंध कबूल केले. मग मारायची गरज काय होती. पोलिसांनी विचारलं त्याला, तुला नाद आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला काय देईन परवानगी बाईला दुसऱ्या खाली ते दुसऱ्याशी प्रेमसंबंध ठेवायचे. माझं तोंड बेकार आहे, तर ते आता काय करावं. तुम्ही करा, तुम्ही त्या बिचाऱ्याला मारता का, जगू द्या त्या नवऱ्याला. अशी ही गुप्त सुप्त ठोकेकर संघटना अस्तित्वात आहे. आणि अशा वाईट बिघडलेल्या कुकर्माला जाणाऱ्या बाया सुद्धा आहेत. त्याचं प्रमाण कमी जास्त असेल, चांगले अजूनही कमी, पण वाईट बायांची संख्या वाढत चालली आणि लई लोक मारायला लागल्यात, तुम्हाला सांगतो कायदाशेनी ह्या. मग ह्या अशा प्रकारे त्यांना अटक तर झालीच, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी लई सोन्यासारखं काम केलं. पाटकुनी वकील गाठला, झालेला प्रकार, ती दिले तक्रार. तो हॉस्पिटलमध्ये 2 दिवस उपचार घेतले त्यांनी. त्या हाताचे त्यांनी सांगितलं बायला करंट दिल्याचा प्रयत्न केला आहे, डिटेल ही ते 307चा गुन्हा लागलेला आहे. वकिला थ्रू लगेच अर्ज टाकला आहे. आता कशाला टाकला माहिती का, घटस्फोटाचा अर्ज टाकला, आणि तो मंजूर होणार काही दिवसांनी. तो काय ती नांदवीत नसतो. आता पुढे जाऊन विषय काय होईल तुम्हाला खरं सांगतो.
खून केला 2-3 वर्षात बाहेर निघतोय. हे तर फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न, नवरा काही मेला नाही, त्याची आयुष्यरेषा प्रबळ असेल. आता 1-2 वर्षात तो, मला म्हणजे असं वाटतं बुवा आतून, म्हणजे 7 वर्षाची सजा होणार नाही दोघाला बी. बागायतदार आहे, पैशावाला आहे. असं बदा 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 वतलं ना, कुठं वतायचं तुम्हाला माहिती आहे, कुठं ठासायच्यात ही पण माहिती. हा, 12 महिन्यात तो बाहेर निघन बुवा. ही आता बाहेर जामीन मंजूर झाला की ही जाईन कुठं, माहेराला. हा जाईन आपल्या रानात, शेतीत. आणि ज्याला मारण्याचा प्रयत्न केला तो ह्या दोन्हींच्या पासून लांब जाईन, कुठं जाईन, पण जीव जागला त्याचं हे महत्वाचं आहे. पण भविष्यात हे अनैतिक संबंध अविरतपणे असेच चालू राहतील. फक्त जागा ही उसात वाड्यात नसून लॉजवर राहील, अंधेरा कायम राहील. आई बागला मुखीला ज्यांना यायचंय माझ्याबरोबर येऊ शकता, फोनची वाट बघतोय. रामकृष्ण हरी माऊली.